एक तासापासून आपला शांतता कमिटीची जी बैठक आहे किंवा जो बैठकच आहे ती सुरू आहे. 24 तारखेला रात्री घडलेल्या दुर्दैवी घटनेच्या नंतर ही सर्व परिस्थिती कायद्याच्या प्रक्रियेतून जात असताना एक सामाजिक भान म्हणून, समाज भान म्हणून येणाऱ्या काळात गाव पुन्हा शांत कसं राहील या दृष्टिकोनातून आदरणीय दिनेश कुमार कोल्हे सर, उपविभागीय पोलीस अधिकारी शिल्लोड यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक या ठिकाणी आज आयोजित केलेली आहे. मी पहिल्यांदाच एक गोष्ट सांगू इच्छितो सगळ्यांना की खरं तर काही बऱ्याच जणांनी माझं नाव घेतलं की साहेब लवकर आले, साहेब लवकर आले. मी तुम्हाला सांगतो, घटना घडल्यानंतर माझ्यापर्यंत माहिती पोहोचल्यानंतर मी पहिल्यांदा सरांना फोन केला. लिटरली मी थोड्याफार 4-5 मिनिटाचा काही किंवा 2 मिनिटाचा फरक असेल, नाही तर सर सुद्धा तेवढ्याच माझ्या पाठीमागून त्यावेळेस इथे पोहोचले. तुम्ही विचार करा, आंबई गाव कुठे आहे? सर एसडीपीओ सर सिल्लोडला राहतात. माझं पण पोलीस स्टेशन 45 किलोमीटर इथून लांब आहे आणि तेवढ्या अंतरावरून इथे पोहोचलो आपण. त्यामुळे सरांचं पण तत्परता तेवढीच आहे जेवढी पोलीस स्टेशनची आहे. आणि 50-45 किलोमीटरचं अंतर असतंय. जेव्हा इथली काही घटना घडते तेव्हा तुमचं गाव असो, नाणेगाव असो, जंजाळा असो, पांगरी असो, इकडे पोहोचण्यासाठी एक रस्त्याचं काम चालू आहे. खूप कसरत करावी लागते आणि याच्यामध्ये एक मिनिमम वेळ जात असतो, मिनिमम वेळ. आता प्रश्न असा आहे की जसं पोलीस आल्यानंतर तर सब शरीफ हो जाते, बदमाश तो कोई रहता, पुलिस को बदमाशी दिखानी पड़ती, तब जाके बाकी लोगों में शरीफ आ जाते, शराफत आ जाती, बराबर. लेकिन ये जो हा जो निर्णायक वेळ असतो, निर्णायक वेळ, ऍक्सिडेंट नंतर एखाद्या पेशंटला ताबडतोब प्रायमरी ट्रीटमेंट भेटली पाहिजे, बरोबर. तसं हे जो मधला वेळ आहे किमान आम्हाला येईपर्यंत, या वेळेत तरी इथं उभा राहण्यासाठी फक्त 12,000 लोकसंख्येच्या पाठीमागे एक 66 वर्षाचा तरुण, 65 वर्षाचा तरुण किंवा 55 वर्षाचा, काय आता वय 55 वर्षाचा तरुण सफिशियंट आहे का? आहे का? तरुणच ना, बाकी तुम्हाला बोलता पुढे अकेला आदमी तो खड़ा था, जवान तो वही बचे. आता दुसरी गोष्ट, रईस भाई बोलले की साहब 4 साल में हमने इसको कहा किसको लड़ाई सिखाई. रईस भाई लड़ाई कोई सिखाता नहीं. आपको तो मैं अच्छी तरह से पहचानता 2 साल से. मैं जब भी बात रही है इस गांव के कुछ भी विषय को लेके, और पिछले बार भी कुछ हुआ नहीं, ऐसा नहीं था, कुछ स्टेटस के विषय हुए थे तो हमारी बात हुई थी. वो कब्रिस्तान के बाद जो एक विषय था कब्री लगाने का. अब एक बात सोचिए कि जैसे कि ईश्वरनाथ अप्पा बोल, यही सोच से अगर आज के बाद आगे बढ़ेंगे ना, तभी इस आज की बैठक का कुछ ना कुछ तो फल निकलेगा. नहीं तो गांव में से चुपके से हमको तो 100 फोन करने वाले बहुत है. अब तुम 100 लोग मुझे फोन ही कर रहे हो, बता रहे आओ जल्दी, आओ जल्दी, आओ जल्दी. तो इससे गाड़ी ज्यादा दौड़ने वाली नहीं है, ना डिस्टेंस कम होने वाला है, ना यहाँ का झगड़ा में रुकवाने वाला हो. तो मुझे फोन एक बार हो गया ना, तो तुमको तो बता रहा, सोशल मीडिया है, 2-4 लोग तो फोन इंफॉर्मेशन दे देते, हाँ सब मालूम होगा, हम बीच में पहले ये बोलो. अब मैं मेरे सीनियर साहब को जब फोन करता हूँ, सर मी काय बोलतो की अशी घटना घडलेली पण मी रस्त्याने निघालेलो आहे. मैं बोलूं सर मैं अभी घर पे हूँ, झगड़ा हो रहा है, आप आइए वहां पे. या गावामध्ये याच्यापूर्वी काही स्टेटसचे विषय घडायचे, परंतु ते व्यक्तिगत राहील आणि तो स्टेटसचा विषय घडल्यानंतर जेव्हा त्याला कोणी आक्षेप घेतला आणि तो विषय पोलिसांपर्यंत आला, आपण कायदेशीर कार्यवाही केली की नाही, आणि जो चुकला त्याला बोलवलं की नाही, त्याच्यावर पाबंद केला की नाही, त्यानंतर पुन्हा चूक केली का? मग जर तुमच्या एखाद्या पोलिस प्रशासनासमोर तुम्ही एखादी गोष्ट निदर्शनास आणली, आपण त्याच्या जर कायदेशीर पूर्ण बाबी करतोय, तर मग चौकामध्ये विनाकारण लोक जमून या ठिकाणी निर्णय घ्यायला सुरुवात करण्याची आवश्यकता आहे का? नाही. आता ही घटना घडली त्यावेळेस ही व्यक्ती स्वरूपाची होती. त्यावेळेस
जर तुम्ही काही आज हे जे 8-10 लोक गेले असते तर त्यांना थांबवता आला असता आणि 25 मिनिटाचा वेळ आम्हाला यायला भेटला असता. ही हानी जी व्हायला पाहिजे होती ती झाली नसती. आणि या ठिकाणी जर दगडफेक झाली तसं तुम्ही म्हटलात की मग मला बाहेरचा भेटला आणि मग त्यांनी काय काय सांगितलं, तर साहजिकच आहे तुमच्या पराचा कावळा करणारच आहे बाहेर लोक, आणि त्याला त्या हिशोबाने मग मसाला लावून वैयक्तिक द्वेष कसा पसरायचा हे सोशल मीडिया होणारच आहे. मग म्हणूनच सांगतोय की आजच्या या सोशल मीडियाच्या आणि या मोबाईलमुळे तुमच्या गावचा विषय गावापुरता राहत नाही. 6 बजे तो सुरू होणार, 8 बजे तो इराण के बारे में मुझे नारी आदमी बात कर रहा है. मग मला सांगायचे की तुम्ही त्या परिस्थितीतून सध्या सावरण्यासाठी या भानगडीत न पडलेलं बरं. मला दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की बाबा इलेक्शन झालंय, जे काय गोष्टी घडायच्या त्या जनतेने कौल दिलेला आहे, त्याचा सगळ्या पॉझिटिव्हली स्वीकार करा. तो द्वेष मनात घेऊन पुढे चालू नका. तुम्ही इथे ऐकायला एवढे लोक बसला, तेवढ्याने काम भागणार आहे का? मी तुम्हाला सांगतो, तुमच्या मुलाला, तुमच्या वडिलांना, तुमच्या भावाला, तुमच्या नातेवाईकाला इथे काय ऐकलं हे सांगा, तर हा मेसेज जास्त ठिकाणी. नाहीतर मग चांगले लोक ऐकतात, चांगले लोक बैठकीला बसतात, चांगले लोक चांगला विचार ऐकतात आणि दगड फेकायला बदमाश आम्हाला पुढे येतो. आता अंकुश त्या दिवशी तू परमिशन घ्यायला आलास, सगळं चांगलं चाललं, पण ज्या एका व्यक्तीने ते सुरू केलं त्याचा काही संबंध होता का? तो तुझ्या कमिटीत होता का? नाही. तो शेवटी नाचला का? नाही. तो शेवटी आरतीला आला का? नाही. पण त्याची सुरुवातीची वागण्याची भूमिका कशी होती तिथं? तुला मी सांगितलं त्याला बाजूला काढ, कारण त्याला काहीच गरज नाही त्याची. मग तो बाजूला निघला आणि सगळी मिळवणूक की असं होतं. दाखवायचं कोणतरी आई लग्नात जवळ वेगळाच उभा, मग त्याला काय घेणं नाही. यापुढे आता तुम्ही म्हणले की व्यापाऱ्यांना आपण घेतलं, ही चांगली गोष्ट आहे. मला सांगा, तुमच्या रोजीरोटीचा प्रश्न आहे, धंदा तुम्हाला करायचा, तुम्हाला इथं 1000 लोकांना फेस करायचंय. तुमच्या दुकानात आलेला ग्राहक कोणत्या जातीचा नाही, कोणत्या धर्माचा नाही, तो येणार आहे, तो पैसे देणार आहे, तुमचा माल घेणार आहे, मग तुम्हाला विनाकारण त्रास का? म्हणून आपण जी सर शांतता कमिटी या ठिकाणी यावेळेस तर आपण शांतता कमिटीची स्थापना या आपण नव्याने करतो, ज्यामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना जे इच्छुक आहेत त्या आपण सगळ्यांना घेणार आहोत. ते 30 असो, 35 असो, 50 असो, त्यांचे मोबाईल नंबर असतील, त्यांचा एक बोर्ड आपण ठेवू, त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर ठेवू, त्यांची आपली मंथली एक मीटिंग होत जाईल. त्या मीटिंग मध्ये गावातील काही छोट्या मोठ्या गोष्टी असतील त्या जर तिथल्या झाकण्यासाठी काय करता येईल, जे जे प्रेशर तयार होतं, प्रेशर हळूच आपण थोडीशी टास्किंग मारून बाहेर काढतो, म्हणजे ते फुगा फुटणार नाही. हे आपण करू. त्यासाठी या गावामध्ये, या ग्रामपंचायतीमध्ये मी दर महिन्याला आपण एक बैठक लोकांनी घेणार आहोत, ती घेतली जाईल. आणि मग त्या सांगितलं जाईल की साहेब ही अशी घटना घडली होती, ती अशी घडली होती, सांगा. आणि जर घडलीच तर कधीही 24 तास कधी सांगा, आपण ती तत्काळ त्यासाठी बैठक घेऊ, भेटू, ती गाव लेवलला ठेवू. जसं तुम्ही म्हणले की सर मग आम्ही जर विचार मांडला तर तो आंबा आहे का, किंवा मी त्यामध्ये काही पोलिसांचा वाईट इंटरेस्ट दाखवलाय का? उलट तुमचा जर विषय मिटतोय तर मला आनंदच आहे ना. विनाकारण त्यात गुन्हे दाखल करून तुमच्या भविष्याचा खराब करून आम्हाला काय मिळणार आहे?